तुकोबाराय विठ्ठलाच्या दिशेने निघालेले आहेत। तुकोबारायांची पालखी आता निघालेली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा आता जो मुख्य सोहळा आहे तो आता सुरू झालेला आहे। आपण जर बघितलं तर लाखोंच्या वैष्णवांच्या मेळ्याने हा संपूर्ण परिसर जो आहे तो दुमदुमून गेलेला आहे। आपण जर बघितलं तर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे भाविक या देहू नगरीत आता दाखल झालेले आहेत। पंढरपूरच्या दिशेने पालखी जी आहे ती निघालेली आहे। पालखी खांद्यावर घेतल्यावर कशी भावना येते? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। कसं वाटतंय? खांद्यावर ओझं वाटतं का? काय नाही वाटत, कसं वाटतंय? अजिबात वजन वाटत नाही त्याचं। माऊली किती वर्ष आहे? भावना काय आहेत यंदाच्या पालखी सोहळ्याची? यंदाच्या पालखी सोहळ्याच्या भावना खूप चांगल्या आहेत। आनंदाची डोई, आनंद तरंग, वारी आहे, आनंदाची वारी आहे, आनंदातच जाणार। अतिशय भावनिक क्षण आहे। आपण जर बघितलं तर प्रेक्षकांना आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून दाखवू शकतो। हे जे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ते पालखी खांदेकरी जे आहेत, यानंतर या पालखीमध्ये जे पादुका ठेवलेल्या आहेत, अतिशय चैतन्याचं आणि मांगल्याचं प्रतीक जे आहे ते या ठिकाणी मानलं जाते। जे फुगडी खेळत आहेत या ठिकाणी वारकरी असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, सगळे जे आहेत ते पांडुरंगाच्या भक्तिरसात तल्लीन झालेले असताना पांडुरंग तुकोबारायांची पालखी जी आहे ती आता या ठिकाणी मार्गस्थ होऊन इनामदार वाड्यातल्या जागेसाठी आता तिचा मुक्काम ठेवण्यात आलेला आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, देहू। साडेचारला काय आहे?